अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्थापन केलेल्या धर्मपीठ व वैशानर अवतार परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या चैतन्य पादुकांचे पूजन, दर्शन आणि महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन गुरुवारी सायंकाळी श्री प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संगा यांच्या निवासस्थानी करण्यात आले। श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ, गुरु मंदिर, बाळाप्पा मठ व विश्व फाउंडेशनच्या शिवपुरी अक्कलकोट यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तसेच सत्कार करण्यात आले आणि भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। यावेळी श्री प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संगा यांनी पादुकांचे सहकुटुंब स्वागत केले आणि श्री प्रतिष्ठानाच्या वतीने चिन्मय पादुकांचे पूजन अर्चन आई प्रतिष्ठानाच्या कुमारी सृष्टीताई डांगरे आणि विश्व फाउंडेशनच्या पुरोहित वृंदाच्या उपस्थितीत करण्यात आले। या सोहळ्याला समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिक यांनी चिन्मय पादुकांचे दर्शन आणि महाप्रसाद ग्रहण केला। हा कार्यक्रमास वेणुगोपाल, जिल्हा पंतुल, अण्णा खरात, सुमित भाऊ भोसले, सागर कदर, अभिजित वाघमारे, गजेंद्र कलादगी, विश्वनाथ दुर्लेकर, सतीशजी भोसले, हिरालाल भाऊजी, चन्नापट्टणम गणेशजी, साळुंके सतीश, शिरसिल्ला संतोष, बसुदे किशोर, मार्गर तुषार, जक्का अशोक, सामल दत्तात्रेय, पोसा सचिन, कामुनी सागर, बुणब्याळ सुजर, सूरज धोत्रे, आनंद बल्ला, प्रकाश गाजुल, मल्लिकार्जुन रापेल्ली, अजय आवारा, निखिल मामड्याल, पवन गुंडेली, जगदीश वासम, विशाल लीलू, पिंटू हम्पी, अंबादास कुंडक्याल, श्रीनिवास चिंतनपल्ली, विजय आमदाळे, मधुकर सरगम, मधु पुट्टा, संतोष दांडगे, वैजनाथ उघडे हे आदी उपस्थित होते। नमस्कार। आज गुरुवार या दिवशी आमच्या घरी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांनी स्थापित केलेल्या परम सद्गुरू गजानन महाराज यांचे पादुका, चैतन्य पादुका आज ह्याचं पूजन आमच्या घरी झालं। आज आम्हाला, आमच्या परिवाराला, आमच्या मित्रपरिवाराला खूप मोठा आशीर्वाद भेटलं व या कार्यक्रमात भागातील सर्व नागरिक व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सर्वजण दर्शन घ्यायला आले होते व सर्वजण दर्शनाचा लाभ घेतले व मी आज सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो। पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराज की जय।